याची भीती होती ती आले, पाऊस आलाय खतरनाक. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, बरेच दिवस झाले की ब्लॉग येत नव्हता. तर वाईस थोडं प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे काय ब्लॉग येत नव्हता. सो मित्रांनो, आज आपण निघालो आहे ढवळगड टेम्पलला. तर आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. तर जे कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बराच वेळ झालं करणचा मी वाट बघत होतो. तर करण पण आलाय वाटतं. चल हा, शूट चालले भाई आत्ताच. तू केलं का? ब्लॉग काढतोय का? ओके ना भाई. तर चला मित्रांनो, निघूया. चेतक घेऊन जायचं. कुठून जायचं पण? इकडून नाही करून. तर गाईच चला पुढे गेलो, भेटतो तुम्हाला. ओके. गाडी चार्जिंगला लावले, गाडी तर फुल झाली असेल. सो बंद करतो. झाली कर बघतो. 100% हो गए ना भाई. तर चला मित्रांनो, डायरेक्ट गाडी भेटू. ओके. काहीच वातावरण लय मस्त झालंय आता. आता खरी मजा येणार आहे आपल्या ढवळगडावरती. काय म्हणायची गरज? येणार हा. आहे, खूप मजा येणार आहे. कारण की ना, वातावरण चेक करा गाईच, फुल पाऊस गेलं. तर आता आम्ही चालतोय बोरे अंधेतून. कारण की शेंदावणी घाट सारखंच दाखवतोय आपण ब्लॉग मध्ये. काय म्हणायची गरज? त्याच्यामुळं आता म्हटलंय तामिनी घाटातून जावं. म्हणजे तामिनी नाही, सॉरी गाईच, सॉरी. तामनवाडी घाट. तर काहीच तामनवाडी घाटातून जातोय आता आम्ही. आणि मग नंतर पुढं काय आहे होय तिकडे? होय, पुढं काय आहे का? आहे ना बघ. बाकी काय नाही. वातावरण झालं असं. तर काहीच हे बघू शकता, इथं जायचे आपल्याला. इथं तर आता आपण ह्या डोंगराच्या मागून जाणार आहे ना रे करण? हा, मागून जाणार आहे घाट चढून. बॅक साईडने डायरेक्ट वरती. चला पुढे गेल्यावरती आता डायरेक्ट घाटामध्ये भेटतो तुम्हाला. तर गाईस बघू शकता, आता आपण प्रॉपर घाटावरती चढायला लागलोय. तर बघू शकता मोठे मोठे डोंगर, काय झाडी, काय डोंगर. अजून झाडी नाही आली, झाडी अजून माहिती नाही. मग नंतर व्ह्यू मस्त आहे बघायला. इकडं अजून पुढं प्रॉपर घाट आहे. तर पुढं जाऊन तुम्हाला थांबून दाखवतो वाटलंच तर. मस्त व्ह्यू. तर आता वातावरण खूप भारी आहे. मेन गोष्ट वातावरण एक नंबर वातावरण झालंय पावसाचं. पाऊस येण्याची शक्यता आहे फुल आता. तर रोड तर एकदम खतरनाक आहे इथला घाटातला. आणि रात्रीचं जर येऊन नका इथं चोर वाचल्यात. आता तर ड्रोन हिंटय. आता ड्रोन हिंटय भाई. खाली बघा, तिकडे बुलेश्वर आहे. बुलेश्वर दिसत असं नाही, झूम नाही होत. तर झूम नाही होत, त्याच्यामुळे काय दाखवू शकत नाही बुलेश्वर. तर काहीच आम्ही इथे ना, त्या घाटातून आहे ना, आम्ही सायकल यांच्यावर यायचो पहिलं. कारण आम्ही म्हणजे पोरच आपण एकदा आलो होतो रे, कारण आहे ना घाटात बुलेश्वरला सायकल गेलो होतो. तेव्हा मी किती 5वी 6वीत असेल. आम्ही घाटावरून आलतोय सायकल. तेव्हा तर माझ्या सायकलला ब्रेक पण नव्हता भाई. खरं बिना ब्रेकची सायकल मी आणलेली कशी मला माहिती बी नाही. पाय पुढे ब्रेकवर पाय द्यायचो असं मी. इकडे बघू शकते किती फुल वातावरण आहे. ओ भाई कसला आलाय हो डबा. डबा आहे, डबावर काय हो, डबा जसे डबा काय आहे, सेफ्टी नाही ना भाई, म्हणून डबा आहे. तर बघू शकता इथं बघा कसले आहेत. तर इथे पण एक कोणचं आहे माता मंदिर आहे ना वाटतं, पुढे आहे.
हे भेटतं. ही बघू शकता घेतली तरी बघ ही कसं आहे इकडे पण एक धरी आहे बघा. वायर कसली गेली रे भाई आज. गाईच हा घाट संपत आलाय थोडंच राहिलं. चला गाईच ढवळेश्वरलाच भेटतो डायरेक्ट. आता काही एवढं काय दाखवणार नाही, डायरेक्ट ढवळेश्वरच्या पायथ्यालाच भेटू. ओके चला. तर गाईच मला असं वाटतं की आपल्या चेतक मध्ये हवा कमी आहे रे. पंक्चर तर नाही झाली बघायला पाहिजे. कारण उतर रे. अरे थोडी कमीच दाखवते ना. पुढं पण पुढं लय कमी आहे. पुढच्या चाकत कमी आहे. माग नाही पुढं पुढच्या चाकात पण किती कमी हवा आहे नक्की. चला हाय कमी हवा. तर गाईच पुढे जाऊन हवा भरायला लागणार आता. मागच्या चाकत नाही पुढल्या ताकद आहे. मला आवाजावरूनच कळलं, कारण गाडी अशी नाही का स्मूथ चालते, वाईच अशी रेटच चालते. आईच बोगदा बघू शकता. आम्ही सोप्यातून जायचो तर अवघडातून चाललोय आता. म्हणजे आमच्या रोड प्रमाणे तर कोणी येऊ पण नका, कारण आम्ही लय फिरून आलेलो इकडं. आम्ही आता कुठलं लोकेशन हे पण नाही माहिती आम्हाला. आम्ही खूप फिरून आलेलो. बघू शकता आता बोगदा मस्त आहे. रेल्वे जाते वरून. रेल्वे जाते. तर गाईच गडाच्या पायथ्याला आलोय. बघू शकता वरती गडी. आणि आता डायरेक्ट आम्ही गाडी वरती घेऊन चाललोय. तर चेतक बरं पण फुल ऑफ रोडिंग चालली आता. बघू कसली मोठी दगड आहेत तिथे. अरे भाई चढल ना. गाडी मित्रांनो ही गाडी काय चढाना वरती, बॅटरीवरली गाडी असल्यामुळे. पण याला ताकद पण कमी नाही असं म्हणता पण येत नाही. डायरेक्ट खूप करते बघू शकता. गाडी खालीच लावायची का. तो या साईडने घे ना. थोडे महाग घे आणि इथून जाईल सहज गाडी. पिकअप देऊन घे ना. अरे पिकअप देऊन घे ना गाडीला. हा जाऊ दे जाईल. तर मित्रांनो ही गाडी काय चंगाना वरती, आणि वरती एक व्हिलॉगर दिसतोय बघू शकता. त्याकडे कॅमेरा दिसतोय बर का. ते पण इकडे बघतोय नक्की पोरं कशासाठी आले. त्यांना पण काय माहिती नाही आम्ही व्हिलॉग काढण्यासाठी आले. आणि इथं पनेले 600 आय दिसते बर का. सुपर बाईक दिसते. आणि आपली गाडी पार्किंग होते तिथे. चेक करा. व्हिलॉग चालू आहे मित्रांनो. मोसम तुटला डायरेक्ट गाडी मागे जाते. चढली पनेली 400 आय दिसते मित्रांनो. हा पण व्हिलॉगर आहे आणि हा चॅनल दिसतोय. चला येऊन कर पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला. गाईज फायनली आपण गडाच्या खाली आलोय. सो आता नवीन केले लावलेली. सो बघू शकता आता खूप भारी असं केलेलं आहे. इथं पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. चला आता दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं आहे. चल करण बघू शकता अशा पद्धतीने पायऱ्या गेले. खालचं वातावरण बी मस्त आहे. इथं लाईट लागते रातची. लाईटीचं केलेली आहे त्यांनी. तर आता चढायला घेतले बघा. तर आपल्या रायगडची ट्रिप नाशिक लागली. काय म्हणायची गरज काय चालूच एक ब्लॉगर बनायचं रे तू. इतक्या वेळ काढत होतं पण चालूच नाही आला आतापर्यंत म्हणतोय. खूप भारी असं केले बरं का. इथं मंदिर
बघू शकता मित्रांनो, इथं आपले बजरंगबलीचं मंदिर आहे. तर भारी असं इथं डेकोरेट केलेलं आहे त्यांनी. तर ते एकदम प्रॉपर पद्धतीने केले. बघू शकता मस्त आहे. तर सगळं भारी. तर एक गोष्ट मला सांगायची होती कारण की आता संभाजी महाराजांची स्मारक एक मिनिट व्हायचं दम खाऊ द्या. मला नाही वाटत मी रायगड एवढं सहजासहजी चढन म्हणून ह्याच्यात ट्रॅकिंग करत. कारण की आत्ताच एवढाच गड चढतोय तर दम लागतोय खूप. कारण की आपल्याला एवढं माहीत नाही ना, आपण एवढं चालायचं सवय नाही आता. चला, कारण खूप पुढे गेलाय. चला जोश येतोय बोल चढायचं. आत्ता काय टेन्शन नाही, पण वातावरण पण खूप मस्त आहे. बघा गाईच किती खोल दिसतंय. चला गाईच दर्शन वगैरे घेऊ आधी मंदिरात. महादेवाचं मंदिर आहे, तर दाखवतो तुम्हाला. पाऊस काळाच्या वातावरणामध्ये खूप मस्त येतं. तर काहीच आत्ता बरेच वरती आलो आम्ही चालत. तर इथं बघू शकता गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर चला दर्शन वगैरे घेऊ. गेले आता. इथून पण एक रोड जातो, म्हणजे इकडं आपल्या महाराजांच्या कडे जातो इकडं. आणि इकडून सरळ आपल्या महादेवाचं मंदिर आतमध्ये तिकडं जातो. तर चला आधी महादेवाच्या मंदिरात जाऊ, दर्शन करू आणि मग भेटतो. पहिले इथं तटबंदी, इथं पहिलं सो आता रिपेअर केलंय. भारी वाटतं. मंदिरापाशी आलो आता जस्ट. बघू शकता सरळ मंदिरापाशी आले होते. एक विहीर आहे, पाणी नाही वाटतं याच्यात. तर बघू शकता खूप वारं सुटले बरं का इथं बाई. तर थोडा आवाज कमी येत असेल तर थोडं पाणी पाणी नाही याच्यातलं पाय धुवायला. अरे पाय धुवायला पाणी घेऊ क्या नाही, पाय धुऊ चप्पल काढायची. पाय नाही का धुवायचं? अरे बादली आहे ना तिथं पाय धुवायला. पाणी काढू ये वरती. बघा आता गाईच पाणी काढायला लावले. आता नीट काढ प्रॉपर. ओढी टाक ना परत, ओढी टाक ओढी. एक डुबकी मारून या, तसं पण लय गरम होते आज. अरे बादली तुला टाकायची. ओ बाई, नीट 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 इज्जत मध्ये. आत्ता फोन पडला होता गाईच, चटकावला जास्त करण्याला. जा नीट जा. पडशील खाली टाकीत. शूट काढतो. हा आता खाली शूट काढणार होतो गाईच. बघा आता भरलंय का पाणी, पण वरती यायला आहे ना खाली. तेवढे एक काम कर ना करण, तेवढे एक आपले समाजसेवा कर ना. तेवढी एक बादली आहे तो आतमध्ये, तेवढी काढ ना. हे बघ बादली येतं. तर मित्रांनो आतमध्ये आलोय आणि गुहेसारखं दिसतंय, बघू शकता. नाही तर बादली टाकली. यार काय करताय? मी का थांब थांब.
तुला कोणी उतरायला लावलेलं खाली? हा नाही मोबाईल ऑर्डर ये वरती ये. हात देऊ का? ये वरती चल चल. पाऊस पाण्याच्या आधी जायची घरी आपल्याला. कॉल आहे बघायच. कॉल आहे म्हणतोय आज. आतमध्ये आहे ना ते, म्हणजे जसं आतमध्ये जाईन तसं खोल आहे. हा हा एवढं नसेल खोल, थोडं थोडं खोल असेल. जा ना बघून बघून तर ये खोली. जाऊ का? भीती वाटते रे. नको ये वरती चल. हात देतो ये वर. पाणी आता वाढले, मला सगळं ओलं केलं. वर ये वर ये. काहीच चला. मस्त मंदिर आहे बघा. आता बघा आत्ता खूप भारी केलंय ना इथं. मस्त केलंय सगळं. नाही तर आतमध्ये आल्यावर एवढं थंड 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 वाटतंय ना. मस्त वाटतंय इथे आल्यावरती. सुरू बघू शकता. ओम नमः शिवाय. बघू शकता खूप मस्त केलंय बरं का इथं जायच. तर इथं बघू शकता. चला आता दर्शन घेतो आणि मग भेटू. ओके. तर काहीच आमचं दर्शन सगळं झालेलं आहे. बघू शकता आता मंदिर सगळं 360 डिग्रीमध्ये दाखवतं तुम्हाला. आणि आमचं घर दिसतंय का काय तर ते बघायला पाहिजे ना मला. कारण की वरती येऊन ते नाही बघितलं तर काय नाही बघितलं. बघू शकता प्रॉपर. तर काहीच आमचं घर तिकडेच कुठतरी. मला नाही दिसणार इथून बरं का. बघू शकता खूप वारं सुटलं इथं. खूप खोलपणे बघू शकता. खूप मस्त आहे इथं वातावरण तर बघू शकता. कारण की इथे येऊन खूप भारी वाटते. तर तुम्ही नक्की या इथं ढवळगडला. एकदा विजिट करा मग तुम्हाला कळेल की ढवळगड कसं आहे कसं नाही. तर वारं सुटलं आहे. ट्रेन पण आली आहे. ट्रेन बघायची आहे तुला जायला. सो 2 ते 2 महिन्यात तर होईल तर काहीच खूप भारी नजारा आहे इथून. जेवढं बघन तेवढं कमीच आहे आमच्यासाठी. कारण की आमचं गाव इथंच जवळ आहे. सो आम्हाला एवढं काही हे वाटत नाही. आता तुम्हाला पण माहिती आहे ज्याच्या जवळपास डोंगर दऱ्या वगैरे असेल त्यांना काही जास्त जाऊशी वाटत नाही. सो तसं आम्हाला वाटत होतं बरं का लहानपणी. आम्हाला खूप आम्ही सारखं तर आठवड्याला यायचो. बट आत्ता आमच्याकडे गाड्या वगैरे येतात. तर चालत कोण यायला मोकळे. म्हणून बघू शकता खालून आम्ही आत्ता इकडून चालत. सो नेक्स्ट ब्लॉक खालून ट्रॅकिंग करत येऊ. खूप भारी होणार आहे. आणि धबधबा मध्ये एक आपल्याला धबधबा आहे. सो तिकडं पण जाऊ. कारण की जेवढं आपण पहिला अनुभव म्हणजे पहिल्या काळात म्हणजे जेव्हा आम्ही 5वी 6वीत होतो ना तेव्हा कसं आपण चालत वगैरे यायचो वरती. सो तशा टाईप आपण वरती येणार आणि मस्तपैकी एन्जॉय करणार. आणि धबधब्यावर पण जाणार तिकडं. सो पार्टी वगैरे तर बनते तिकडं. तर ह्या ब्लॉगला जर चांगला ह्या ब्लॉगला जर चांगले व्ह्यूज आल्या तर आपण ते नियोजन पण लावू. बट थोडं पावसाचं वेट करायला लागेल. आता पाऊस आला की मग घेऊ शकतो. सो चला आता थोडेफार फोटो काढू आणि तिकडं महाराजांच्या तिकडे जायचं आपल्याला. सो तिकडे जाऊ. तर काहीच दर्शन वगैरे झालं आहे बरं का. सो आता आपण चाललो आहे महाराजांची मूर्ती बसवली तिथे. सो बघू शकता इथे. तर सो पुढल्या महिन्यात निघणारी रायगडची ट्रिप एकदम खतरनाक होणार आहे आमच्यासाठी. कारण की आत्तापासूनच नियोजन चाललेलं आहे आमचं रायगडचं. तर रूम वगैरे बुकिंग झाली करण्या काल. रूम वगैरे बुकिंग केले काल. तर बघू आता जसं पाऊस येईल ना मग तशा टाईपने जाणार आहे आम्ही. कारण की व्ह्यू पॉईंट बी मस्त असतात ना त्या टायमिंगला. तर बघू जाऊया.
सो इथून खाली दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. खालचं वातावरण खूप मस्त आहे. काहीच बघू शकता देऊळगडावरती नवीन आपल्या महाराजांचं स्मारक उभं केलेलं आहे. तर ह्या खूप मेहनत केलेली आहे आपल्या पोरांनी. सो बघू शकता खूप मस्त आहे. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया. ची गोष्ट म्हणजे ह्या ज्या विटा आहेत ना, या सगळ्या पोरांनी खांद्यावरती वाहिलेल्या आहेत. ह्या सिमेंट वगैरे सगळे अंगावरती वाहून आणलेले इथं, कारण की खालून वरती आणणं ही गाडी तर काही येत नाही अजिबात. तर सगळं आणलं नाही, सगळं पोरांनी अंगावरती आणलेले उचलून. तुम्हाला दाखवतो आता ते वाघदरा म्हणून एक इथं आहे. इथं धबधबे पाऊस काळात चालू होतात. तर तो पुढे स्वतःला आता तुम्हाला थोडं लांबूनच दाखवतो थोडा. तर ते इथून तर काय दिसणार नाही, पण तरी थोडंफार दाखवतो नाही. अरे भाई पाणी तर दिसते बरं का गाईच, पण एवढं पण नाही, थोडंफार आहे. तर तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय हे बघू शकता. व्हाईट दिसते ना, तिथून पाणी खाली ते टोक दिसतं का, तो त्याच्या पलीकडं धबधबा आहे, त्या पलीकडच्या दरीत. तर पाऊस काळात खूप मस्त आहे. सो मी तर तुम्हाला घेऊन जाणार 100%. आणि खरंच भावांनो इज्जतवाडी आहे ह्यांना, कारण की खूप भारी केलं आहे बरं काय, खूप भारी. मला खूप आवडलं आहे. 100% काहीच मी तर तिथे घेऊन जाणारच आहे तुम्हाला. फक्त पाऊस झाला पाहिजे आणि लाईक आले पाहिजे ब्लॉगला खूप. तर चला आता सगळं आपण तर सगळं एक नंबर पद्धतीने आपण दाखवलं तुम्हाला देऊळगडाची माहिती. गाईज आत्ता झाले पावसाचं वातावरण, त्याच्यामुळं पाऊस येण्याची शक्यता आहे फुल. तर आपण आता पहिलं गाडीकडे जाऊ आणि घरी जायला बघू, कारण की मला एका ठिकाणी जायची संध्याकाळी, त्याच्यामुळं. तर चला गाईज, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. गाईज ब्लॉग खूप मोठा झाला आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचा सपोर्ट व्हायच कमीच पडतोय. तर प्लीज तुमच्या छोट्या भावाला सबस्क्राईब करा. आणि चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. ओके बाय. इज्जतवाडी गेम प्ले. ओके.